गुड मॉर्निंग फ्रेंड. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन पोझिशन डिस्कस करणार आहोत. आर्बिट्ररी पोझिशन. आता आर्बिट्ररी पोझिशन साठी बघा, फोर्स ड्यू टू टेन्शन अँड वेट आर नायदर अलोंग द सेम लाईन नॉर परपेंडिक्युलर. म्हणजेच बघा, जो फोर्स असणार आहे आणि टेन्शन असणार आहे, बरोबर. त्यानंतर फोर्स ड्यू टू टेन्शन अँड वेट. टेन्शन माहित असेल सगळ्यांना, वेट माहित असेल. ते दोन्हीही पण सेम लाईन वर परपेंडिक्युलर नसणार आहेत बघा. सेकंड पॉइंट, टेंजेन्शियल कॉम्पोनंट ऑफ वेट इज यूज्ड टू चेंज द स्पीड. आता जे काही टेंजेन्शियल कॉम्पोनंट असणार आहे बघा, या प्रकारचे टेंजेन्शियल. हे जे टेंजेन्शियल कॉम्पोनंट ही यूज कशासाठी करतो? टू चेंज द स्पीड. म्हणजे स्पीड चेंज करण्यासाठी आपण टेंजेन्शियल कॉम्पोनंटचा यूज करत असतो. थर्ड पॉइंट आहे बघा, इट डिक्रीजेस द स्पीड व्हाईल गोइंग अप. म्हणजे अपला जर गेलो तर आपला स्पीड काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. अँड इन्क्रीजेस इट व्हाईल कमिंग डाऊन. तर डाऊन पोझिशनला म्हणजे लोअर मोस्टला आलो तर आपला स्पीड काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. बघा, पॉइंट मास जर इथे असेल विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अप्पर मोस्टला, तर अप्पर मोस्ट टू लोअर मोस्टला आलं की स्पीड काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर लोअर मोस्ट टू अप्पर मोस्टला गेलं की स्पीड काय होतो? डिक्रीज होतो. ओके. नेक्स्ट बघा, पेपरला आपल्याला 3 मार्क्स साठी क्वेश्चन येऊ शकतो स्ट्रेट बोर्ड मध्ये. टू प्रूव्ह द TB minus TA is equals to 6 mg. TB, tension acting on a string at point B. TA, tension acting on string at point A is equals to 6 mg आपल्याला प्रूव्ह करायचंय. We know that for uppermost position साठी आपण इक्वेशन फॉर्म केलं होतं. mg plus ta is equals to mva² upon r. इक्वेशन फर्स्ट. फॉर लोअरमोस्ट पोझिशन tb minus mg is equals to mvb² upon r. इक्वेशन सेकंड. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे दोन इक्वेशन आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत अप्पर मोस्ट पोझिशन आणि लोअर मोस्ट पोझिशन साठी. तर मी काय करतो बघा, नेक्स्ट इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट. या सेकंड इक्वेशन मधनं फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करतोय. सेकंड इक्वेशन ची लेफ्ट हँड साइड TB minus mg minus mg plus ta is equals to second equation ची right hand side mvb² upon r minus mva² upon r. विद्यार्थी मित्रांनो, इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट म्हणजे इक्वेशन सेकंड ची लेफ्ट हँड साइड मायनस इक्वेशन फर्स्ट ची लेफ्ट हँड साइड. त्यानंतर इज इक्वल टू इक्वेशन सेकंड ची राइट हँड साइड मायनस इक्वेशन फर्स्ट ची राइट हँड साइड. मी ब्रॅकेट ओपन करतोय बघा. TB minus mg मायनस प्लस मायनस TA इज इक्वल्स टू, इथून बघा m अपॉन r कॉमन निघेल. इन ब्रॅकेट शिल्लक राहील vb² मायनस va². विद्यार्थी मित्रांनो, TB ऍज इट इज ठेवतोय. मायनस mg minus 2mg minus TA as it is equals to m upon r
इन ब्रॅकेट VB स्क्वेअर मायनस VA स्क्वेअर. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं असेल. आता VB स्क्वेअर आणि VA स्क्वेअर या दोघांच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. वी नो दॅट VB square is equals to 5RG and VA square is equals to RG. आता VB speed at point B, VA speed at point A. Next बघा TB as it is minus 2mg as it is minus TA as it is equals to m upon r in bracket VB square ची व्हॅल्यू पुट करतोय 5RG minus VA स्क्वेअर ची व्हॅल्यू RG ब्रॅकेट कंप्लीट. TB minus twice mg minus TA is equals to m upon r in bracket 5RG minus RG 4RG. विद्यार्थी मित्रांनो इथे बघा RG कॉमन होतं, मग 5 मधनं याचा कोएफिशियंट काहीच नसतो म्हणजे 1 असतो. 5 मधनं 1 गेला 4RG. इथे RR काय होईल कॅन्सल, शिल्लक राहील बघा TB minus twice mg minus TA is equals to 4mg. काय शिल्लक राहील 4mg. नेक्स्ट बघा TB हा मायनस TA मायनस twice mg लेफ्ट हँड कडनं राईट हँड ला नेते 4mg प्लस twice mg. TB minus TA is equals to 4mg plus 2mg 6mg. आपल्याला हेच रिक्वायर्ड इक्वेशन हवं होतं बघा टू प्रूव्ह दॅट TB minus TA is equals to 6mg. हे आपल्याला मिळालेलं आहे.